कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय राम जय राम जय जय राम हरि जय 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 राम जय राम जय राम जय राम जय राम वादा हरे हरि जय जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय 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 राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय हे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरि जय जय राम हो जय जय राम पाहता लोचनी हरि रूप पाहता लोचनी रूप जाले ओ साजनी हरि जाले ओ साजनी रूप जाले ओ साजनी हरि रूप पाहता लो रूप पाहता लोचनी रूप जाले वो साजनी रूप जाले वो साजनी लोचनी रूप जाले सोहा विठ्ठल बरवा माधव बरवा सोहा माधव बरवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा हरे माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल माधव बरवा तुहा माधव
बरवा बहुता सुकृताची बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा सुखाचे आदर सर्व सुखाचे बापर क्षोमा देवे बापर खुमा देवीवर देवीवर बापर खुमा बापर खुमा देवीवर माझे देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी सुंदर ते धान उभे विठेवरे सरकती बरे ठेवोनिया ठेवोनिया तुलसी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर और निरंतर हे किरण हे किरण अगड निरंतर हे किरण हे किरण आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवण कर कुंडले तळपती श्रवण हरि कौस्तुभमणि विराजित विराजित कंठ कौस्तुभमणि विराजित विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित विराजित हे तुका मने माझे हेची सर्व सुख हो तुका मने माझे हेची सर्व सुख हे तुका मने माझे हेची सर्व तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने रामा आवडीने 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 तुझी हार गळा
पितांबर हो तुळशी हार गळा असे पितांबर पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडी रे तुळशी हारे पाहते पितांबर तुळशी हारे गळा आवडे निरंतर त्याची धारे हो बारक माये आरो बारक उठ बारक माये एडो बारक उठ बारक माये जय 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 उठ बारक माये उठ बारक माये दीनानाथा नारायणा दीनानाथा नारायणा दीनानाथा नारायणा पतित पावना दीनानाथ नारायणा दीनानाथ नारायणा तुझे रूप माझे मनी तुझे रूप माझे मनी माझे मनी माझे मनी राहू नाम जपवानी राहू नाम जपवा माझे मनी राहो नाम जपो राहो नाम जपोवानी राहो नाम जपोवानी नायका विश्वजनाचा पालका विश्वजनाचा पलटा विश्वजनाचा पालका विश्वजनाचा पालका विश्वजनाचा पालका विश्वजनाचा पालका हरी जीवित यदीवा जीवितो यदि जीवित यदीवा जीवितो जीवित यदीवा जीवा जीवा जीवितो जीवा जीवित या जीव 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 जीवित यदीवा जीवितो जीवित यदीवा जीवितो जीवित यदीवा जीवितो तुका बदे देवा तुका मन देव देवा तुका बदे देव देवा 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 धपगरुसा
जय हो, हरी बोल. मनमोहन चॅनल तुझे रूप माझे होती राघो नाम वरवाणी उठोबार कुमाई हरि हरि उठोबार उठोबार कुमाई उठोबार कुमाई उबार कुमाई ठोबा कृष्णा रे कृष्ण हरे
कृष्ण हरी दत्ता हरी जय जय राम कृष्ण हरी जय हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम रूप महता लोचनी रूप महता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी हो हा विठ्ठल बरवा हो हा विठ्ठल बरवा हो हा विठ्ठल बरवा पाहता लोचनी सुख झाले साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा सुकृताची जोडी विठ्ठली आवडी सुकृताची जोडी विठ्ठली आवडी आवडी तो हा हे सर्व सुखाचे आगन बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगन बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम याजसाठी देवा मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालो लोटांगण महाद्वारे आणि कसायासन करीन धरी आस सायासन करीन धरी आस आणि कसायासन करीन धरी आस सायासन करीन धरी आस होईन उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संताचे हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन झालो लोटांगण महाद्वारी आणि कसायासन करीन धरिया आणि कसायासन करीन धरियास होईन उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालो लोटांगण महाद्वारी मोक्ष मागरे कामारे ते दासी मोक्ष मागरे कामारे ते दासी होय सांगो कैसे तुकामने होय हरिनाम कीर्तन संताचे हरिनाम कीर्तन संताचे लोटांगण महाद्वारी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म
तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझी हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घाली लोटागन महागारी रे रा गाली लोटागन महाजारी रा रे रे ना घाली लोटागन महाद्वारी घाली लोटागन घाली लोटागन महाद्वारी हे राम सागमधा मपने दामा पधमा पगम रेग सारिने गाली लोटा गाली लोटा घाली
संताचे पूजन हरीचा पाशी संताचे पूजन विठाला विठ्ठल 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 निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदावं जगननहितपानि मण्डन मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंग करू प्रथमन संताचिया पांडुरंग करू प्रथमन मन दुसरे चरण संताचिया दूसरे चरण संततिया
शतकृपदाने गदचा विचारू बाबाजी गरुडा शतकृपा शतकृपदाने गदचा विचारू बाबाजी गरुडा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणे मानेल संतासे रंजवो चित्तासे आपुलिया अरुष माझे वाणे बोबडे उत्तरे सलगितीले कुरे गेले पाये मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटे अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांबुज तेजस्फुटिक प्रदेशम विधेंद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकी या देवा यावरी न करावा अबेरू सहजलेले उदकी वया तुम्ही रक्षलिया निज सत्ते आहो स्वामी तुकी या देवा यावरी न करावा अबेरू निळामणे धराल हते निळामणे धराल हते तरी द्याल मते निरुपम अहो स्वामी तुकिया देवा
यावरी न करावा अवेरू. घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. अनेक सायास, अनेक सायास न करी न धरियास, होईन उदास सर्व भावे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. मोक्षामागरे कामारे ते दासे, मोक्षामागरे कामारे ते दासे, होय सांगवायसे तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालो लोटांगण महाद्वारी. जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता, चरणी ठेवी तो माता. परिसावे विनंती माझी पंढरीनाथा, परिसावे विनंती माझे पंढरीनाथा. जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता, ठेवी तो माता. परिसावे विनंती माझ्या पंढरीनाथा, परिसावे विनंती माझे पंढरी. जोडोनिया करे चरणी ठेवी तो माता, चरणी ठेवी तो माता. परिसावी विनंती, परिसावी विनंती माझी पंढरीनाथ. जोडोनिया करे चरणी ठेवी तो माता, चरणी ठेवी तो माता. परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथ, परिसावी विनंती पंढरीनाथ. जोडोनिया कर चरणी ठेवितो माता, परिसावे विनंती माझे पंढरीनाथा. असो नसो भावालो तुझी या ठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरीराया. तुकोबाराय सांगायला लागले, पांडुरंगा पुन्हा मी जन्माला येईन. तुकोबारायांना माहिती होतं, तुकोबारायांना माहिती होतं की जन्म घेणं एवढं सोपं नाही. तरी तुकोबाराय अधिकारपूर्वक, जाणीवपूर्वक स्वतःच्या अंतकरणातला उत्कट भाव जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाच्या चरणारविंदी ठेवतात आणि म्हणतात, तुकाराम महाराज पुन्हा जन्माला येईन. तुकोबारायांना प्रश्न पडला, तुकोबाराय पुन्हा जन्माला येईन तुम्ही म्हणता, पण साधकाने विचारलं, जन्माला येण्यासाठी काही सोपी प्रक्रिया आहे का? किती अवघड प्रक्रिया आहे. तुम्ही तुमच्या गाथ्यामध्ये सांगून ठेवलेले आहे आणि तुम्ही तुमच्या गाथ्याचा अभ्यास करत असताना गाथ्यामध्ये अभंगाची निर्मिती अशी केलेली आहे की जन्माला येणं सोपं नाही. किती अवघड आहे मला जन्माला येणं. काय सांगू गर्वेची यातना, मज भोगिता नारायणा. मांस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणा द्या तसे. महाराज एवढा अवघड आहे महाराज, किती अवघड आहे. मातेची या उदर कुवरी, पचोनी विष्ठेची या दाथरी, उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मूर्ती. महाराज म्हणले किती अवघड आहे. त्रैविद्यमा किंवा तत्त्वं भूत्वा स्वर्ग लोकं विशाल ते क्षणे मृत्यू लोकं विशंते. एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागत काम कामाला बनते. मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागते माघारे मृत्यू लोका. महाराज म्हणले पुन्हा यावं लागतं, पण कशासाठी यावं लागतं. तुकोबाराय सांगतात, मातेची या उदर कुहरी, पचोनी विष्ठेची या दाथरी, उकडोनी नवमासवरी जन्मो जन्मोनी मरती. एवढं दुःख आहे महाराज मातेच्या उदर कुहरामध्ये, तरी सुद्धा तुम्ही पुन्हा जन्माला येईन म्हणता. काय सांगा महाराज, एवढं दुःख आहे, एवढं दुःख आहे, एवढं दुःख आहे. जन्माला येताना दुःख आहे, जन्माला आल्यानंतर दुःख आहे. हे जीवाला जीवन जगत असताना दुःख आहे आणि मरताना सुद्धा दुःख आहे. हे सगळं दुःख तुमच्या डोळ्यासमोर असताना सुद्धा तुम्ही एवढ्या धाडसानं, एवढे छातीत ठोकपणे सांगता की पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. काय कारण आहे. तुकोबाराने गोड उत्तर दिलं. तुकोबाराय सांगतात, आम्हाला गर्भवासाचं दुःख आहे मान्य आहे, आम्हाला माहिती आहे गर्भवासाचं दुःख, पण गर्भवासाचं दुःख जरी आमच्याकडे असेल तर ते गर्भवासाचं दुःख आम्हाला काही करू शकत नाही. का करू शकत नाही. तुकोबाराने सांगितले, तुका म्हणे गर्भवासी
पण सुखे घालावे आम्हासे, तुम्हाला खुशाल आम्हाला गर्भवासाला घाला, पण गर्भवासाचं एवढं अवघड दुःख आहे महाराज, हे तुम्हाला माहिती असताना तुम्ही जाणीवपूर्वक का मागता? तुकोबारांनी उत्तर दिलं, आम्हाला गर्भवासाचं दुःख एवढं कठीण आहे, एवढं अवघड आहे, हे न साजेनास आहे, हे आम्हाला माहिती असून का मागतो तुकोबार आहे? तुकोबारांनी एका चरणामध्ये उत्तर दिलं, हृदयासता नाम तुझे, गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयासता नाम तुझे, हृदयासता नाम तुझे, नाही येता जाता गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. गर्भवासाचं दुःख आम्हाला काही करू शकत नाही का? तर हृदयी असता नाम तुझे, गर्भवासाचं दुःख आम्हाला काही करू शकत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं आम्हाला गर्भवासाचं दुःख काही करू शकत नाही, पण प्रतिज्ञा स्वरूपातून तुकोबाराय म्हणतात आम्ही जन्माला येणार, आम्ही जन्म घेणार. तुकोबाराय म्हणले जन्माला येण्यासाठी प्रतिज्ञा करणाऱ्यामध्ये 4-5 वर्ग पडतात. कोणी कोणी प्रतिज्ञा केली हो महाराज? काही काही मोठ्या लोकांनी प्रतिज्ञा केली, त्या मोठ्या लोकांच्या प्रतिज्ञेचं नावारूपाला प्रतिज्ञा आल्या पण सिद्धीला गेल्या नाहीत. पण काही काही वेळेस प्रतिज्ञा करून सिद्धीला जात नाही. एकाचीच मोठ्या माणसाची प्रतिज्ञा सांगतो ती सिद्धीला गेली नाही. राजा रावणाची प्रतिज्ञा, ज्यांच्याकडे कैलास पर्वत असा हाताला धरून हलवण्याची ताकद होती, त्याला रावण म्हणतात. राजा रावण लंकेचा. त्या रावणाच्या 3 प्रतिज्ञा पूर्णत्वास प्राप्त झाल्या नाहीत. पहिली प्रतिज्ञा होती महाराज सोन्याला सुगंध निर्माण करणं, दुसरी प्रतिज्ञा होती स्वर्गाला शिडी लावणं, आणि तिसरी प्रतिज्ञा होती समुद्राचं पाणी गोड करणं. म्हणजे पाईपलाईन डायरेक्ट तिकडून इकडे आली असती उसाला पाणी द्यायला, एवढ्या लांब पाईपलाईन केली असते बघा लोकांनी. म्हणजे एवढी मोठी नियोजनबद्ध आखणी होती कुणाची? राजा रावणाची. पण सिद्धीला गेली नाही महाराज राजा रावणाची. पहा त्या रावणा कैसे झाले, रावणाची प्रतिज्ञा सिद्धीला गेली नाही महाराज. आता हे राजा रावणाचं सांगत नाही, तुम्हाला थोडंसं वेदांतामध्ये घेऊन जातो. 2-4 जीवाच्या प्रतिज्ञा आहेत. कोणाकोणाच्या प्रतिज्ञा करतात महाराज? बद्ध ही प्रतिज्ञा करतो, मुक्त ही प्रतिज्ञा करतो, विषय ही प्रतिज्ञा करतो, पामर ही प्रतिज्ञा करतो, जिज्ञासू ही प्रतिज्ञा करतो, मुक्त ही प्रतिज्ञा करतो, आणि भक्त ही प्रतिज्ञा करतो. एक 5-6 वर्ग आहे तुमच्या समोर ठेवण्यासारखे. बघा कोण कोण प्रतिज्ञा करतो. जीवाची प्रतिज्ञा देवासंबंधी असली तर ती प्रतिज्ञा सार्थ स्वरूपाने ठरते. पण बद्ध ही प्रतिज्ञा करतो, विषय ही प्रतिज्ञा करतो, आणि पामरही प्रतिज्ञा करतो. आता पामराची प्रतिज्ञा सिद्धीला जाण्यासाठी पामराला स्वतःच्या जीवनामध्ये मी पामर आहे किंवा माझा उद्धार व्हावा असं ज्याला कळत नाही त्याला पामराचा वर्ग म्हणतात. बघा पामर कुणाला म्हणाव? चला सांगतो कुणाला म्हणतात ते. एखाद्या विषयाचं ज्ञान नसताना त्या विषयामध्ये आपल्या बुद्धीचा शहाणपणा घुसडवणं याला पामराचा वर्ग म्हणतात. कळतंय का कीर्तन? एखाद्या विषयाचं ज्ञान नसताना त्या विषयामध्ये आपल्या बुद्धीचा शहाणपणा घुसडवणं याला पामराचा वर्ग म्हणतात. तिकडं मेकॅनिक मधलं सांगू का इथलं सांगू? कीर्तनातलं इथलंच सांगतो. पकवाज लावत असताना आता हा काळी 2चा स्वर आहे ना. काळी 2 ला आहे का पांढरी 3 ला आहे का पांढरी 4 ला आहे का काळी 3 ला आहे का पांढरी काळी 1 ला आहे का पिवळी 4 ला आहे का पिवळी 5 ला आहे? राहते वाटतं की काळी पिवळी पांढरी काय राय ना. म्हणजे काळी पांढरीच राहते महाराज, पिवळी काय राहणार. म्हणजे त्याच्यातलं आपल्याला ज्ञानच नसल्यावर आपल्याला कशाला बोलायची भाषा? जर ह्याच्यातलं आपल्याला कळत नसेल तर खाली वरा वरी वडा, खाली आणा वरी हाना गड्डा काढा हे सांगणं म्हणजे कशाचा वर्ग आहे? याला पामराचा वर्ग म्हणतात. आपल्याला त्या विषयाचं ज्ञान नसताना आपल्या बुद्धीचा शहाणपणा त्या विषयामध्ये घुसडवणं याला पामराचा वर्ग म्हणतात. मग 2 माणसं बोलली की उगम मध्येच आपलं मत मांडायचं नाही. 2 माणसं जर चर्चा करत असतील तर तत्वबोधापर्यंत जात असतील तर आपल्या बुद्धीचा शहाणपणा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं याला पामराचा वर्ग म्हणतात. चला तुम्हाला लक्षात आलं, जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. पामराला स्वतःचा उद्धार व्हावं हेही कळत नाही, आपलं वाटोळ होलाले हेही कळत नाही, याला पामर म्हणतात. चला विषयी कुणाला म्हणा? प्रशांतराव विषयी कुणाला म्हणा? विषयी त्यालाच म्हणतात चांगली वस्तू वाईट लागणं आणि वाईट वस्तू चांगली वाटणं याला विषय म्हणतात. बघा गुळाचा खडा येते बाबा खायला दिल्यानंतर. सर्पदंश झालेल्या माणसाला जर गुळाचा खडा दिलं तर कसा लागेल? कडू. कसा लागेल? सर्पदंश झालेल्या माणसाला जर गुळाचा खडा खायला दिला तर कसा लागेल? कडू. चावलाच नाही महाराज आम्हाला सांगायची काय गरज आहे म्हणजे. सर्पदंश झालेल्या माणसाला जर गुळाचा खडा दिला खायला तर कसा लागेल? ते म्हणले गोड असलेला कडू लागेल.
आणि त्याच सर्पदंश झालेल्या माणसाला, नाही मला नाही चावला आता म्हणले, सर्पदंश झालेल्या माणसाला जर लिंबाच्या पाल्याचा, कडुलिंबाच्या पाल्याचा एक तांब्यावर रस काढून जर दिलं प्यायला तर तो गोड लागतो. कारण काय, त्याचं जीवनाला विषयांद प्राप्त झालंय. तसं हे विषयाचा आनंद घेणारी जी माणसं आहेत ना समाजामध्ये, त्याला परमार्थ हा कडू लागतो आणि प्रपंच मात्र गोड लागतो. विषय विषयाचा पडी पाडू, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवासी झाला. महाराज म्हणले कडू असलेला विषय गोड वाटू लागतो आणि गोड असलेला परमार्थ मात्र कडू वाटू लागतो. याला विषयांद झालेला. महाराज अजून प्रमाण सांगायचं असेल तर नाटाच्या भंगामध्ये सांगतात, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नर देहा, विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव. महाराज म्हणतात विषय ओढी भुलले जी माता, याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, पावनी ठावणार देहा. आपला उद्धार व्हावं, आपण प्रतिज्ञा करावं, हे विषयांद झालेल्या माणसाला कळत नाही. महाराज रामायणामध्ये प्रसंग आहे बघा एक, लातोनी फोडी नाकाडे. महाराज 5व्या अध्यायामध्ये लाता घालून ते गाडव मागे गाडव त्या नाकाड फुटल तर बी कळणार. महाराज विषयांद झालेल्या माणसाचं मला सगळं सांगायची गरज नाही, तुम्ही ज्ञानी माणसात सगळे. चला विषयांद झालेल्या माणसाला चांगली वस्तू वाईट लागते, वाईट वस्तू वाईट लागते, चांगली लागते. याला विषयांदाचं जीवन म्हणतात. स्वतःच्या जीवनामध्ये प्रतिज्ञा प्राप्त करून घ्यावं हे ज्याला कळत नाही त्याला विषयांध म्हणतात. तुम्हाला मी पामर सांगितला, तुम्हाला विषय सांगितला. आता बद्ध कुणाला म्हणावं? स्वतःच्या जीवनामध्ये परिपूर्ण अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुद्धाही आपल्या जीवनामध्ये बांधल्यासारखं बंधनामध्ये ज्याचं जीवन जगतो त्याला बद्धाचा वर्ग म्हणतात. त्याला बद्धाचा वर्ग म्हणतात. स्वतःच्या जीवनामध्ये परिपूर्ण अवस्था प्राप्त झालेली आहे तरी सुद्धा परिपूर्ण दशेला प्राप्त झालेला जीव बघा बरं का, नको त्या गोष्टीला माझं म्हणल्यानंतर दुःख पदरामध्ये पडतंय. बघा कशामुळं? अज्ञानानं कारण आहे. अज्ञानानं दुःख निर्माण का होतं? महाराज अज्ञानानंच दुःख निर्माण का होतं? जी गोष्ट आपली नाही, आपल्या नसलेल्या गोष्टीला माझं म्हणले की दुःख पदरामध्ये पडते. आणि ते माझेत्वाचा बोध देण्याचं कारण त्याचं नाव आहे माया. जे कधी घडलं नाही, जे कधी घडणार नाही, पण घडल्यासारखं दाखवण्याचं काम ज्याचं करते तिला माया म्हणतात. अघटित घटना पटीयसी इति माया. जे घडलं नाही पण घडल्यासारखं दाखवते तिचं नाव माया. रामायणामध्ये ही श्लोक प्रसिद्ध आहे आणि महाभारतात पण बघा, अघटित घटना पटीयसी इति माया. घटना घडली नाही पण घडल्यासारखं दाखवते, घटना घडली नाही पण घडल्याचा बोध निर्माण करते, तिला माया म्हणतात. मग त्या मायेमुळं जीवनामध्ये दशदशाला प्राप्त झालेला आहे, पण नको त्या गोष्टीला माझं म्हणल्यामुळे दुःख कोणाला. महाराज म्हणतात मुक्त होळे झाला बद्ध घेऊन छंद माझे माझं 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 म्हणल्यामुळं दुःख भोगावं लागलं. एक मी गमतीनं उदाहरण सांगत असतो लक्षात घेण्यासाठी. बघा आता तुम्हीच माझ्या ओळखीचे दिसला ना. म्हणले एका कुंभाराकडे 10 गाढव होते. किती? बोलत राहा. किती गाढव होते? 10 गाढव होते. 10 गाढव होते. 10 गाढव घेऊन त्यांना चारण्यासाठी गावाला निघाला. दुसऱ्या गावच्या जवळ गेला आणि दुसऱ्या गावच्या कुंभाराचं गाढव चुकून यांच्या गाढवामध्ये मिसळलं. किती झाले? 11 झाले. 11 गाढव घरला घेऊन आला. आता 11 गाढव अंगणामध्ये आणून बांधायचं होतं, पण 10 गाढवालाच बांधायला त्याच्याकडे दावं होतं. किती? 10 गाढवाला. एका गाढवाला बांधायला दावं नव्हतं. मग आता कसं करावं? कुंभार दादा हुशारी केला. 10 गाढवाला कळव्यानं पायाला त्या गाठी बांधू पक्क बांधलं. 11व्या गाढवाला कळला थांबवलं. आता बांधायला तर दावं नाही, पण करावं कसं? कुंभार दादा चतुर होता. कुंभारीनला त्यानं कुंभारीन त्या गाढवाला मारलेल्या काट्यानं कुंभार दादानं बघितला. म्हणले आपलं नाही म्हणून लोकांच्या गाढवाला एवढं मारतात का? म्हणले का बरं मारलेस तेवढं लोकांच्या गाढवाला? ते म्हणले सगळे गाढवं का लाईनला लागल्यात, घरच्या बाहेर चालल्यात अंगणाच्या, आणि हे जागचं बी हल्ला गेले. ह्याला कसं कळत नसेल एवढं कसं हे ना गाढव आहे म्हणले, त्याचं म्हणूनच गाढव नाव ठेवले. म्हणले एवढं हा जागचं बी हल्ला गेले. त्याच्या पायाची पायगुटी तर सोडायची होतीस, पायाला बांधलेलं. कुंभारीन पायाला एकदा बघलेली आहे, त्या नवऱ्याच्या तोंडाला एकदा बघलेली आहे, गाढवाकडे एकदा बघले, पायाला बांधायलाच नाही तर नवरा कसं सोडा म्हणालाय? असं कसं झालं?
कुंभारीन मावशी म्हणली पायाला बांधायलाच नाही की कसं सोडा म्हणलं तुम्ही. कुंभार दादाच्या रात्रचा प्रसंग लक्षात आला. आपण बांधलो नाही पण बांधलं त्याचा नाटक केलाय म्हणले. कुंभार दादानी त्या गाढवाच्या जवळ आलं, जसं बांधायच्या गुदगुल्या केल्या का प्रशांतराव, तसं सोडायच्या गुदगुल्या केल्या. कुणाला? गाढवाला. गाढव 10 गाढवाच्या पुढे जाऊन थांबलं. हो सोडल्याबरोबर. सोडलं का बांधलं? बांधलं बी नव्हतं सोडलं बी नव्हतं, बांधलं त्याचा नाटक केलं. तसंच प्रपंचामध्ये आपण गुंतणारी जे माणसं आहोत, माया विघ्ने ब्रह्मला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे, साचोकारे जाईल धनदारा पुत्र माया विघ्ने ब्रह्मला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे, साचोकारे जाईल. बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवासी. महाराज म्हणले सगळं माया विघ्ने ब्रह्मला खरे, म्हणता मी माझे निघरे, तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. महाराज म्हणले सगळं जाणार आहे बाबा, माया विघ्नानं ब्रह्मले खरे. हे विषयांध झालेल्या माणसाचं जीवन आहे. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात बद्ध आहे बद्ध, पण बांधल्याचा नाटक झालाय. स्वतः पामरालाही उद्धार व्हावं वाटत नाही, विषयीलाही उद्धार व्हावं वाटत नाही, आणि बद्धालाही उद्धार व्हावं वाटत नाही. या तिघांना म्हणले पहिला वर्गात कुणाला टाकायचं? म्हणले जिज्ञासूला टाकायचं. जिज्ञासू कुणाला म्हणायचं? मला स्वतःच्या जीवनाचा उद्धार व्हावा, माझ्या जीवनाला परमात्म्याची भेट व्हावी अशी ज्याच्या जीवनामध्ये इच्छा व्यक्त करता येते त्याला जिज्ञासू म्हणतात. महाराज कुणाला जिज्ञासू म्हणावं? प्रयत्न आहेत, इच्छा नाही. इच्छा आहे, प्रयत्न नाहीत. दोघांच्या जीवनामध्ये समन्वय साधला जातो त्याला जिज्ञासू म्हणतात. जिज्ञासूच्या जीवनामध्ये प्रयत्नही पाहिजे आणि इच्छाही पाहिजे. इच्छा आहे, प्रयत्न नाही. प्रयत्न आहे, इच्छा नाही, प्राप्ती नाही. इच्छा आणि प्रयत्न एकत्रित आले की प्राप्ती होत असते. पंढरपूरला जायचं बक्कळ मनात आहे महाराज, बक्कळ इच्छा आहे पंढरपूरला जायची, पण घरातूनच पाऊल निघणार गेलंय. काय करा? हा, मनात बक्कळ आहे, इच्छा भरपूर आहे, पण प्रयत्न आहेत. महाराज म्हणले पंढरपूरला जायसाठी प्रयत्न एकानं भरपूर केला. गेला बे, गाडीत बसला, एसटी धरला, पंढरपूर मध्ये गेला, फडावर गेला, बॅग ठेवला. आता कुठे जात बसावं म्हणला पांडुरंगाच्या दर्शनात, 4-4 घंटे दर्शन होईना, टाकला सतरंजन, तिथं झोपला. प्रारब्ध नाही, इच्छा नाही. प्रयत्न नाहीत, इच्छा नाही. प्रयत्न पाहिजे, इच्छा पाहिजे, तेव्हाच प्राप्ती होत असते. प्रयत्नही पाहिजे आणि इच्छाही पाहिजे, तेव्हाच प्राप्ती होत असते. प्रयत्न आणि इच्छा एकत्रित आली की प्राप्ती होत असते. त्याला जिज्ञासू म्हणतात. जिज्ञासूच्या जीवनामध्ये प्रयत्न आहेत पण प्राप्ती नाही. काही जिज्ञासूच्या जीवनामध्ये इच्छा आहे पण प्रयत्न नाही, पण प्राप्ती नाही. म्हणून महाराज म्हणतात जिज्ञासूच्या जीवनामध्ये इच्छा आहे. बघा महाराज कशी इच्छा आहे? देवाची भेट व्हावी अशी इच्छा आहे. पुसावेसेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. महाराज अजून एका ठिकाणी सांगतात कैमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे, कैये खंड येईल कर्म पारुषतील धर्म, कासयाने कळेल हे वर्म म्हणून श्रम वाटत असे. महाराज म्हणले भगवान पांडुरंग परमात्मा भेटेल का नाही ओ मला सांगा. प्रत्येक माणसाला भेटले त्याला विचारा ओ. महाराज म्हणले की देव मला भेटेल का नाही विचारा. आम्ही देव भेटेल का विचारणा गेला, लॅटरी लागल का नाही, भेटेल का नाही विचारला, म्हणून आपण चकली खावला बरं का. देव भेटेल का नाही त्याचा पत्ता विचारा. कुठं आहे माझा देव सांगा ओ. विचारला का कधीतरी जन्माला आल्यापासून आपण कुणाला तरी विचारलो का? एकच विचारला कुण्या गावात आमचे सोयरे आहेत का बघा, त्याच्या घरी पोरगी आहे का बघा, हो का.
आमचं विचारणं वेगळंच आहे, पण देवासाठी आमचे प्रयत्न नाही. पण देवासाठी प्रयत्न असणारी जिज्ञासू वृत्ती आहे महाराज. आणि तुकोबाराय त्याच्या मुखामध्ये शब्द घालतात. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणी गावी आहे सांगा विठ्ठल, कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणी गावी जरी ठावा असेल तुम्हा सोना, जरी ठावा असेल तुम्हा सोना, पण तुम्ही पाया येतो लोटांगणी, 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 तुम्ही पाया येतो कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी ठावा असेल तुम्हा कोणा, पडो तुम्ही पाया येतो लोटांगणी, मात तरी कोणी सांगायाची. महाराज म्हणले सांगा मला देवाचा पत्ता हो. जगद्गुरु तुकोबाराय जिज्ञासूच्या मुखामध्ये वर्णन करतात आणि तुकोबाराय म्हणतात, झुरोनी पंजरा हो पाहे आता, ये ये पंढरीनाथा भेटावया. महाराज भगवान परमात्मा कधी भेटील, कैयाईसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. महाराज म्हणले भगवान परमात्मा कधी भेटेल मला सांगा. अशी इच्छा व्यक्त करणं त्याला जिज्ञासू म्हणतात. तुम्हाला पामराचा वर्ग सांगितला, तुम्हाला बद्धाचा सांगितला, तुम्हाला विषय सांगितला. जिज्ञासूची इच्छा आहे पण प्राप्ती नाही, प्रयत्न आहेत पण प्राप्ती नाही. चला महाराज त्याच्या पुढचा वर्ग आहे मुक्तांचा. मुक्त कशाला म्हणावं, जीवनामध्ये परिपूर्ण अवस्था प्राप्त झाली की साधना करण्याची गरज भासत नाही, त्याला मुक्त म्हणतात. साधनेच्या विरहित जीवन जगलं जातं त्याला मुक्त करतात, मुक्त म्हणतात. हे कधी होतं महाराज, साधना करून 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 साध्य वस्तूपर्यंत प्राप्त झालं की मग आता ज्ञानोबरायच्या भाषेमध्ये साधने सरती अपैसे, तृप्ती झाली आजैसे. साधने सरती अपैसे, एकदा का तृप्ती झाली हो की साधना करण्याची गरज नाही. महाराज म्हणले मुक्त कशाला म्हणावं, मुक्त दास या म्हणावे, बंधनची ना हे ठावे, त्याला मुक्त म्हणतात. महाराज कशाला म्हणतात, एकदा का परिपूर्ण दशा प्राप्त झाली जीवनामध्ये, मुक्त अवस्था प्राप्त झाली की त्याला पुन्हा साधना करण्याची गरज नाही. बघा बघा अवस्था प्रधान जीवन जगत असताना तुकोबाराय म्हणले कुणाला मुक्त म्हणावं, स्वतःच्या जीवनाला कलाटणी देत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी निवृत्ती पदाला प्राप्त झालो, वृत्ती निवृत्ती पदाला प्राप्त झाली, जगत दिसणार अदृश्य स्थितीला प्राप्त झालं, मी स्वतःच्या ठिकाणी हरपलो गेलो, बेभान अवस्था प्राप्त झाली, त्याला मुक्त म्हणतात. मी प्रमाण सांगेन पण तुम्हाला एक दृष्टांत सांगतो आधी. बघा एक तुम्हाला सगळ्यांच्या माहितींचा प्रसंग आहे पण ज्ञानोबारायांनी 700-750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला आहे. बघा तुम्हाला पळी माहित आहे का, पळी माय पळी माहित आहे का, झोपी गेला का काय, आता पळ्याचं कामच राहिलं नाही सध्या, चमचावाचंच काम आहे पिलटात. पळी पळी त्या पळीमध्ये पळीचं काम काय, ह्या भगोन्यातून त्या भगोन्यात, त्या भगोन्यातून त्या भगोन्यात, त्या पातेल्यातून ह्या पातेल्यात काय काम करते पळी महाराज, पळी रिकाम करायचं काम करते भगोन्याला.
कोणत्या पळीला 18 वर्षापासून काम लागलं, कोणती 22ची झाली, कोणती 25ची झाली, कोणती 30ची झाली, कोणती 40ची झाली, 50ची झाली, 75 झाली तर बी पळी बसना घरी. उदगीरला जा, नळेगावला जा, चाकूरला जा, लातूर रोडला जा, सारखं एसटी फुगड झाली की पळी काय घरी बसच ना. इकडून तिकडून तिकडून इकडं. अहो पळी बाई चाललंय काय तुमचं? त्या पळीला विचारलं किती फिरला तुम्ही आतापर्यंत? एवढं फिरले महाराज, फिरून फिरून. किती भगोनेरी काम केले? काय सांगा महाराज, असले लई भगोनेरी काम केले म्हणले पळीनं. लई भगोन्याचा काटा काढल्या पळीनं बरं का. आणि त्या पळीवाल्या विचारलं तुम्ही भातात जाता, तुम्ही भाजीत जाता, वरणात जाता, तुपात जाता, दह्यात जाता, दुधात जाता, सगळ्या पदार्थामध्ये तुम्ही जाता. खिरीमध्ये जाता, गोडमध्ये जाता, तिखटमध्ये जाता, नवरसामध्ये तुम्ही जाता. बरोबर आहे ना पळीबाई? सगळ्या पदार्थामध्ये तुम्ही जाता मान्य. पण सगळ्या पदार्थामध्ये गेल्यानंतर कोणत्या कोणत्या पदार्थाची चव सांगाल का? पिठलं कसं झालतं, वरण कसं झालतं, ते शेंगाची भाजी कशी झालती, हे जरा भात चिकट झालता का, घट झालता का, कसा झालता, जरा सांगता का पळीबाई? सांगता का पळीबाई? त्यावेळेस त्या पळीनं सांगी उत्तर दिली, माझं काम फक्त रिकामं करायचं बरं का. माझं काम भगोने रिकामं करायचं का माझं काम आहे. माझं काम चव घ्यायचं नाही बरं का. काय म्हणले पळीबाई? माझं काम मला चव घेता येत नाही, मला रिकामं करा येते. प्रशांतराव हो, रिकामं करायचं. आणि चमचावाचं नाव काम काय? फिल्टर रिकामे करायचं काम चमचावाचं, आणि भगोने रिकामं करायचं काम हे तुमचं सांगला नाही. ज्ञानोबरायची बाबी सांगून पुढे चलतो. ना तरी दरवी जैसे दरवी नाम पडी, ना तरी दरवी जैसे रिगोनिया नाना रसे परी रस स्वादासी चाखून येणे. रसाचा आनंद त्या पडीला त्या पद्धतीने घेता येत नाही. तत्व त्याच न्यायानं मुक्त पुरुषाला भजनाचा आनंद स्वीकारता येत नाही. म्हणून वृत्ती हे निवृत्ती झाली. जन नदीचे ते सहज मी आंधळा गा, जन नदीसे मी माझे हार पले भाई जे चाहते ते बोलाई. अदृश्यतेचे भाने काही दृश्य जे होते. वृत्ती हे निवृत्ती झाली. जनन देशे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. सुखे मी निजलो गा शून्य सारो नित्य. महाराज म्हणतात सहज मी आंधळा गा निज निराकार पंते. वृत्ती हे निवृत्ती झाली. जनन दिसे ते मी माझे हरपले. ठाई जे तिच्या ते अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते. चुके मी निजलो गा शून्य सारो. अदृश्य स्थिती प्राप्त झाली. आता मला माझ्या जीवनामध्ये काय पाहावं कळत नाही. तुकोबाराय म्हणतात वृत्ती हे निवृत्ती झाले. निवृत्त पदाला प्राप्त झालो. तुकोबाराय तुम्ही आता कुठलं चाललंय आपलं वर्णन? मुक्ताचं. मुक्त पुरुषाला जर निवृत्ती पदाला वृत्ती पदाला निवृत्ती जर मुक्त वृत्ती जर निवृत्ती पदाला जर प्राप्त होत असेल तर तुकोबाराय म्हणले वृत्ती हे निवृत्ती झाले. तिथेही भजनाचा आनंद स्वीकारता येत नाही. म्हणून तुकोबारायने सांगितले आम्हाला निवृत्ती करू नका. काय करा? आम्हाला वृत्तीवर ठेवा आणि आमची वृत्ती कुठे लावा? वृत्ती सहित मजल पवे.
माझे मन चरणी लावे निवृत्ती पदोपदी गोवे तू गोसावे दिनोद्धारणा. महाराज म्हणतात निवृत्ती पदोपदी गोवी तू गोसावे दिनोद्धारणा. वृत्ती सहित मला लपवा पण कुठे ठेवा? माझे मन चरणी लावे. पण कोणत्या चरणाकडे लावा? जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं महाराज कोणत्या चरणाकडे लावा? जेथे समचरण समदृष्टी विटेवरी साजरा राम देखना असा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा असेल तेथे माझे हरे वृत्ती राहो. समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरे वृत्ती राहो. महाराज तेथे माझी वृत्ती राहता कामा. या मनासी लागो हरिनामाचा छंद नित्य गोविंद गोविंद गोविंद. महाराज म्हणले माझी वृत्ती कुठे राहावी? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात जेथे समचरण समदृष्टी असेल तेथे माझी हरिवृत्ती राहो. महाराज म्हणले तुमच्या वृत्तीचा विषय जर भगवान परमात्मा व्हावा असं वाटत असेल तर तुमची वृत्ती जर भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला इथं येण्यासाठी तुमच्या वृत्तीला जिवंत ठेवण्यासाठी भजनाचा आनंद घेण्यासाठी पुन्हा तुम्हाला जन्माला यावं लागतंय. आणि जन्म घेऊन तुम्ही नेमकं काय करणार? तुकोबाराने स्पष्ट उत्तर दिलं. तुकोबारा म्हणतात आम्ही जन्माला येणार, आमची वृत्ती भजनाचा आनंद स्वीकारणार, पण भजन करत असताना देवाचं नाव घेत असताना काय करणार? तुझ्या चरण सेवेचा आनंद स्वीकारण्यासाठी मी पुन्हा जन्माला येणार.
तैते हे सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहाये का. महाराज म्हणले तुमचं कर्म, तुमचं पाप, तुमची वासना शिल्लक आहे म्हणून तुम्हाला जन्म आहे का. तुकोबाराय सांगतात आमच्या ठिकाणी आम्ही पापही शिल्लक ठेवत नाही, आम्ही कर्मही शिल्लक ठेवत नाही, वासनाही शिल्लक ठेवत नाही, तरी जन्माला येता. काय कारण. तुकोबाराने स्पष्ट दिलं उत्तर बघा. ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तदाह. वाजवू नका, शांत थांबा. महाराज म्हणले ज्ञानाग्नीच्या यज्ञकुंडामध्ये आम्ही पाप, वासना आणि कर्म जाळून दग्ध स्वरूपाला टाकलं म्हणून आम्हाला पुन्हा जन्माला येण्याची अजिबात गरज नाही. याच्याबद्दल प्राप्त स्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री शंकर महाराज खंदारकर यांचा एक 2 मिनिटांमध्ये दृष्टांत सांगतो आणि पुढे चलतो. बघा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आम्ही दग्ध स्वरूपाला प्राप्त केली, वासना, कर्म आणि पाप तिन्ही आम्ही जाळून राख केली महाराज. आणि राख झाली की त्याची धुनी होते बरं का. मग त्या राखीपासून काही निर्माण होत नाही म्हणून तुकोबारा म्हणतात आमच्या ठिकाणी कर्मही शिल्लक नाही, वासनाही शिल्लक नाही आणि पापही शिल्लक नाही. वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय गुरुनाम गुरु श्री शंकर महाराज खंदारकर गुरुजी दृष्टांत सांगायचे याच्याबद्दल. तुकोबाराचं जीवन कसं होतं 1 मिनिटामध्ये सांगतो. तुम्हाला माशी माहिती आहे का. माशी, मी माशा म्हणत नाही, माशी म्हणतोय. माशी घरामध्ये, दुधामध्ये, भाजीवर, भातावर, भाकरीवर, चपातीवर पडते ना, बसते ना माशी. ते माशी माहिती आहे का नाही. मग ते माशी कधी कधी तुपात पण पडते बरं का ताई, बरोबर आहे का नाही. मग तुपात पडली की माशी असं त्या माशीला असं दाबून दाबून त्या माशीतलं काय काढतात बाहेर, असं दाबून दाबून तूप काढतात बाहेर. त्या तूप निघतंय का माशीचं अजून काय त्या माशीतला अवयव निघतं काही सांगताना. पण ते माशीतलं तूप काढून खाणारे माणसं सुद्धा त्याला काय म्हणतात, मुख्खीचूस. त्या माशीतलं सुद्धा तूप शिल्लक राहू देत नाही तो. एवढे चिंगूस माणसं, कंजूस माणसं ते माशीतलं तूप काढतात. ते माशी मला सांगायचं फक्त माशी. मग माशी पदार्थावर अनेक पदार्थावर बसते. ते गोडावर बसते, तिखटावर बसते, आमटावर बसते, काटावर बसते, सगळ्या पदार्थावर बसते, घाणीवर बसते, विष्ठेवर बसते, सगळ्या पदार्थावर माशी बसते. बसते ना, मान्य. सगळ्या पदार्थावर माशी बसते. पण आतापर्यंत या डोंगरज मधले, चाकूर मधले, शेळगाव मधले, उदगीर मधले, लातूर जिल्ह्यातले अशी एक तर माशी आतापर्यंत इस्त्याच्या केंड्यावर बसल्या का. अय माशी बसल्या का माशी आतापर्यंत इस्त्याच्या केंड्यावर. का बरं बसलनी, का बरं बसलनी. तिला माहित आहे एक बार का मी इस्त्याच्या केंड्यावर बसले हो बसले की माझी पुण्यतिथी कुणाला माहित आहे, कुणाला माहित आहे, त्या माशीला माहित आहे. माझा दृष्टांत संपला, आता सिद्धांत आहे का. बघा तुकोबार आहे ते सांगतात हे कर्मरूपी माशी, वासनारूपी माशी आणि पापरूपी माशी आम्ही आमच्या जीवाला, आमच्या अंगाला लागू देत नाही. कारण काय, आम्ही स्वतः अग्निरूप आहोत. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने दे पाप, लागोने दे पाप, पुण्य अंगा सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. लागोने दे पाप, दे पाप, पुण्य अंगा सर्व सुख लालो सर्व
झालो अग्निरूप लागून दे पाप पुण्यांगा. आम्हाला जन्माला येण्यासाठी पाप आणि पुण्य आमच्या अंगाला लागू देत नाही. तुकोबाराय म्हणले मग जन्म कसं घेतात? 3 गोष्टी आहेत अजून शास्त्रकारांनी सांगितलेल्या जन्माला कारण. कोणत्या? एक आहे महाराज स्वइच्छा प्रारब्ध, दुसरं आहे अनिच्छा प्रारब्ध आणि तिसरं परेच्छा प्रारब्ध. दुसऱ्याच्या इच्छेनं अवताराला येतात त्यांना देव म्हणतात. स्वतःच्या इच्छेनं जन्माला अवताराला येतात त्यांना संत म्हणतात. आणि इच्छा नसतानाही जन्मच घ्यावा लागतं त्याला जीव म्हणतात. जीवाला यावंच लागतं, देवाला आणावं लागतं. संत स्वतःहून येतात, संत स्वतःहून येतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात येतो जातो आम्ही देवाचे संगाते. किंवा घेईन जन्मांतरे हेची करावया खरे. किंवा उजळावया अलुवाटा खरा खोटा वाडा. महाराज म्हणले याच्यासाठी मी जन्म घेईन. म्हणून तुकोबाराय म्हणले घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. महाराज म्हणले यासाठी याच्यासाठी जन्म घेईन म्हणजे यासाठी म्हणजे नेमकं कशासाठी? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुकोबाराय तुम्ही जन्म घेईन मान्य पण नेमकं कशासाठी? तुकोबारायने स्पष्ट उत्तर दिलं याच्यासाठी म्हणजे याजसाठी म्हणजे नेमकं कशासाठी? शब्दाचा जर अर्थ नाही कळाला तर दुःखपदरामध्ये पडतं. म्हणून शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे. मी विनोदानं सांगत असतो उदाहरण हमेशा. बघा आता सांगितलेलं सांगत नाही दुसरं सांगतो. सांगितलेले माणसं समोर असल्यामुळे कशाला सांगू. चला एका पाटलाच्या घरी जेवायला पंगत होती बरं का. मी ऐकतो कधी मी स्वतःच ऐकत नाही सगळ्यांचंच ऐकतो कधी. एका पाटलाच्या घरी पंगत होती आणि पाटलाच्या घरी पंगत असल्यामुळे गड्याला काम सांगितलं इकडे. ते म्हणलं आपल्या घरी जेवायचे पंगत आहे आणि जेवायच्या पंक्तीला जरा गावात जा आणि जरा तोंडाच्या माणसाला बोलून आण म्हणलं त्यानं. कोण? पाटलानं सांगितलं गड्याला. आता गडी गेला महाराज कुठं? गावामध्ये. दिसलेल्या माणसाला म्हणाला पाटलानं जेवायला बोलले. सगळ्याला सांगितलं गटलं त्याला म्हणायचं. त्यानं येजेपर्यंत गल्लीमधून रांगच्या रांग लागली घरामध्ये त्या अंगणामध्ये जागा पूर्ण गेला. माणसं. पाटील जेवायला पत्रावळ्या वाढणार, जेवा म्हणून बसायला सांगणार. का बरं म्हणत नसेल? कुणाची तर वाट बघलालता पाटील. कुणाची बघलालता? त्या गड्याची बरं का. गड्याची वाट बघलालता. गडी आला आणि गडी आल्यानंतर गड्याला पाटलानं पहिला प्रश्न विचारला तुला काय सांगतील तो? पाटलाला गड्यानं म्हणलं तुम्ही जे सांगतील तो तेच केलं. काय सांगतील तो? तोंडाचे माणसं. म्हणला तोंडाचे माणसं सांग म्हटलं तर ह्या गावाला सगळ्याला बोलून आणायचं राहते का? पाटील म्हणला एका कवाडाच्या आडवं बाजूला एक आगळ राहते म्हणला. पहिल्याच्या काळात आगळ काठी आहे म्हणला लांब सडक आगळाची आणि ते काठी इकडे द्या म्हणला माझ्या हातात. इथं एकाकडे बी कुणाकडे बी बोट करा म्हणला ज्याला तोंड नाही त्याच्याकडे. ह्या काठीनं बोलतो म्हणाले. कुणाकडे बोट करा? ज्याला तोंड नाही त्याच्याकडे बोट करा तुम्ही. आता तोंड हाय रे बाबा पण कसलं तोंड आहे? हे जेवायचं तोंड आहे पण आवतनाचं नाही. बघा तोंडाचे म्हणजे गावातले पोलीस पाटील असतील, महाराज मंडळी असतील, तंटामुक्ती असेल, सरपंच असेल, उपसरपंच असेल, पैसे देऊन निवडून आलेला असेल, पळून जाऊन निवडून आलेला असेल, कसतरा असेल नाही. सप्त्याला पट्टी देणारा असेल, न देणारा असेल, सप्ता करा म्हणणारा असेल, मोडा म्हणणारा असेल, असे काही आहेत की भांडणं लावणारे, भांडणं मिटणारे. असले तोंडाचे बोलून म्हणून तो हे असलं नाही. त्यावेळेस शब्दाचा अर्थ नाही कळाल्यावर दुःखपदरामध्ये पडते. फुरी काय एवढ्यावर भागतंय का सांगू? अजून एक सांगतोय का? लय माझ्याकडे असलं पण उगं नको वाटते ते. त्याचा तुमच्यानं बी उद्धार होईना आणि माझं बी सांगून पोट भरणार. जाऊ द्या सांगतो. एका बाईला एकच पोरग होतं पोटला. राहते असं कधी एकच होतं माझ्यासारखं. योगेश महाराज एकच पोरग होतं पण एकच पोरग होतं. आणि त्या माईनं म्हणली तसं लगीन केली हो. नोकरी लावली, लगीन केली आणि लगीन केल्यावर त्या नांदायलेली सून त्या सासूला वाकडच बोलली. असलं चांगलं पटतंय तुम्हाला? असलं वाकडच बोलाली. कोणतं बी गोष्ट सांगितली की वाकडच बोलायचं, काय बी कर म्हणले की वाकडच बोलायचं. त्या सासूनं म्हणले हे बघ लहानाचं मोठं केले. त्या पोराला जवळ घेतले. बाळू इकडे माय बाळू म्हणजे बाळूला जवळ घेतली आणि बाळूला म्हणते बाळू तुला लहानाचं मोठं केले. बाळू तुझा 5 वर्षाचा असताना तुझा बाप मेला रे बाळू. तुला लहानाचं मोठं केले, तुला नोकरी लावले, तुला चांगली अशी मुलगी बघून लग्न केली तुझ्या संगत बाळू. चांगल्या पगारीवर हुद्द्यावर ठेवले बाळू तुला आणि शिकलेली सवरलेली चांगली तुझ्या मनासारखी मुलगी केली रे बाळू. पण तुझी बायको सारखं वाकडच बोलते रे बाळू. सांग जरा समजावून. बाळूला पटली हो गोष्ट. बाळूला गोष्ट पटली आणि बाळूने संध्याकाळी बायकोला म्हणला आई सांगतो मी काळजी करू नको. आई सांगतो बायकोला म्हणला आणि बायकोला म्हणला हे बघ मला लहानाचं मोठं केली आईनं
माझ्या वडील लहान असताना वारले माझे वडील, मला आईनं सांभाळ केला, शिक्षणासाठी पैसे नसताना सुद्धा लोकांचं कर्ज काढले आईनं आणि मला नोकरी लावली आणि माझ्या आईमुळे मी सगळं अस्तित्व माझं आईमुळे आहे, माझं लग्न केली आणि आईमुळे मी सगळं आहे. आणि आईला वाकडं का बोलायलेस तू, जरा शिकलेली सवरलेली BEd MAd काय तर करून शिकलेली तू, DEd केलेली पोरगेस, जरा डोकं आहे तुला, बुद्धी आहे, जरा हिशोबानं वाक्य, जरा डोक्यानं काम करायला शिक. असं काय येड्यावानी करायलीस तू, आईनं सांगितली की कोणतं बी उलट करायलीस तू, जरा डोक्यानं काम करायला शिक म्हणलं. अध्याय संपला बरं का, तिथला अध्याय संपला आणि संध्याकाळी सांगितलेली गोष्ट होती कोणती, पट आपल्याला कीर्तन ऐकून आपले लई महाराजाला गिळून पाणी पिलेले आहो तुम्ही. म्हणले डोक्यानं काम करायला शिक, लई काय म्हणले डोक्यानं. तिनं सकाळचा संध्याकाळचा मंत्र ध्यानात ठेवली आणि जाळ घातल ती वतलाला. बाळू कशाचा जाळ घातल ती, तुराट्या बुडलेल्या होत्या माय ह्या दिवसामध्ये, हिवाळ्यामध्ये तुरीची राज झालती, तुराट्या बडवून घरला आणलं, तुराट्या घाटलत वतलाला आणि तुराट्याचा जाळ बाहेर आला. तुराट्याचा जाळ बाहेर आल्यावर संध्याकाळी नवऱ्यानं सांगितलेला मंत्र लक्षात आला, काय करायचं आहे, डोक्यानं काम कर, डोक्यानं काम कर. किट करून ठेवलं तर रातभर त्यानं डोक्यानंच काम करायचं ठरवलं. सरकावली का नाही, बिना तिकटाची बालाजीला गेली. पुढचा कार्यक्रम सगळा यथोचित पार पडला महाराज. पुढचा कार्यक्रम कशामुळे झालं, शब्दाचा अर्थ नाही कळाल्यामुळे दुःख पदरामध्ये पडलं. म्हणून शब्दाचा अर्थ कळावा लागतो. असलं रातभर येते. मला सांगू का अजून नका पुरे, एका गावचा सप्त्याचा काला होता बरं का. सगळे महाराज मंडळी सप्त्याच्या काल्या दिवसापर्यंत सगळे कपडे मळून आता बघा की योगेश महाराजचे कपडे आता किती मळाल्यात बघा की, सगळे कपडे आता म्हणजे मळतातच कपडे आता बघा, मळतातच पांढरे कपडे असल्यावर मळतातच. मी काय असं काही म्हणणं गेलं, पण आता सगळ्या गायकाचे असं कपडे मळतात की, पण सगळ्या लोकांनी विचार केला आता किती का कपडे मळणार, एक ड्रेस राखून ठेवा लागते म्हणले. कशाला, काल्याला. बरोबर आहे, पगारीचा दिवस आहे. आपल्याला पगार बी नाही वगार बी नाही, काही बी नाही. आपण उग सेवा करायचं आहे का नाही. हो पटलं योगेश महाराजाला, सेवा भाव पाहिजे अंतकरणामध्ये. मग एक ड्रेस शिल्लक ठेवलता महाराज, एक ड्रेस शिल्लक ठेवलता. मस्त असं झणझणीत कपडे दिल्यांचे घालून स्टार्च करून निघाला महाराज. हातात धोतर धरून निघाले. सर निघाले. मग संध्याकाळच्या महाराजांना सांगितलं तर सडा असं मार्जन करून रांगोळ्या काढून दारामध्ये मस्त सज्ज ठेवा, काल्याच्या दिवशी दिंडी मिरवणूक आहे म्हणले. हाय का नाही तुमच्या, डीजे लावून मस्त कुठला की बाजा अशी मस्त दिंडी मिरवणूक आहे महाराज. आणि अशा मिरवणुकीमध्ये निघायचं आहे. आणि चला म्हणले सर निघाले महाराज. कोण, हे टाळकरी वाळकरी. सासूबाईनं सांगितली सुनबाईला काम सांगतील, सुनबाई जरा दारामध्ये आता महाराज मंडळी चालल्यात, जरा सडा टाका म्हणली. सडा टाका, पण टाकत असताना जरा माणसं बघून टाका बरं सडा. काय सांगितली, माणसं बघून टाका सडा जरा म्हणली. हिनं शेणाचा सडा केलती, मस्त गाईच्या शेणाचा पातळ शेणाचा सडा केलती आणि हातातला डब्बा भरून घेतली. आणि हो का अशीच थांबली महाराज. वरमाई ते कपड्याच्या दुकानात थांबतात बघा ते पुतळे, चाकूरला, लातूरला, उदगीरला तुम्ही बघितला बघा, हलनात बोलनात डोलनात काय नाही. ते बी कळणार गेलं तर तुम्ही लक्ष्म्या बसत हो का, लक्ष्म्या हो का, असंच पुढे मांजर येतंय, गुलाबजामुन खाऊन जाते, काय म्हणणार, कोण, लक्ष्मी, तिचं नाव लक्ष्मी. जाऊ द्या विनोदाचा भाग. ते बाई हो का अशीच थांबली टाईट. बाई असंच थांबल्याबरोबर टाकच ना गेली किंवा सडा. आता कस करा, तितक्यात निघाले महाराज. सर गायक आले, चोपदार आले, वाजवणारे आले, तिकडचे वाजवणारे आले, सगळेच निघाल्याबरोबर ते सड्याचा डब्बा घेतली, छपाछप अंगावर वाहणले महाराज. पांढरे शिपट कपडे, रंगीबेरंगी झाले महाराज, मस्त कपडे. आता सगळ्यांनी म्हणले एकच ड्रेस ठेवलतो शिल्लक, कशाला, काल्याला एकच ड्रेस ठेवलतो. आणि एका ड्रेसचा बी असला वनवास झालाय. आता काय सांगा, काय नाही, लय हालत बेकार झाली. म्हणले आता तोंड दाखवायची वेळ नाही. आणि ते सडा टाकले तिथेच थांबले. म्हणले आसका टाकला, हो आसका टाकला, तुम्हाला कळाले का नाही, माणसं बघून जरा टाकायचं होतं. आगाव बोल नका म्हणले, सासून सांगितलंय माझ्या. आगाव बोल नका, सासून सांगितलं. असली कसली सासू आहे म्हणले सांगणारी, असली कसली सासू आहे. त्यांनी थोडं अंगणात आले आणि सासूबाईला बी दिसलं ह्यांच्या अंगाची काय हालत झाली आहे कपड्याची.
आणि सुनबाईला बी दिसलं सासू एक बार सुनकडे बघलेली आहे, एक बार महाराजाकडे बघलेली आहे, एक बार कपड्याकडे बघलेली आहे. आणि सुनबाई काय सांगतील ते तुम्हाला, माणसं बघून सडा टाका म्हणले. सुनबाईनं उत्तर दिली, महाराज यांना माणसंच म्हणतात. काय म्हणले, ह्यांना माणसं म्हणणार तर कोण म्हणतात म्हणले, माणसं बघून सडा टाकले. ओ आत्याबाई म्हणली, माझा दृष्टांत संपला. शब्दाचा अर्थ नाही लक्षात आल्यावर दुःख पदरामध्ये पडते. अजून लय माझ्याकडे सांगायसारखं, पण जाऊ दे आता सांगत नाही वेळाभावी. याजसाठी म्हणजे कशासाठी, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुझी चरण सेवा साधावया घेई न मी जन्म याजसाठी देवा. तुझ्या चरण सेवेचा आनंद स्वीकारण्यासाठी पुन्हा जन्म घेईन. तुकोबाराय सांगतात, तुम्ही चरण सेवाच करणार का अजून काय. हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालून लोटांगण महाद्वारे. 3 प्रकारची सेवा जगद्गुरु तुकोबाराय करणार असं सांगतात. पहिल्या क्रमांकाची सेवा हरिनाम कीर्तन. हरिनामच कीर्तन का करावं तर तुकोबाराय सांगतात, हरिनाम कीर्तनानं भगवान परमात्म्याची सेवा केल्यामुळे भगवान परमात्मा प्रसन्न होतो. हरी नाम कीर्तनाचे प्रकार 5-6 पडतात. 6 प्रकार आहेत महाराज. लीला संकीर्तन, गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन, कीर्तनाचे प्रकार पडतात. पण भगवंताला प्रिय असणारं कीर्तन जर कोणतं असेल कलियुगामध्ये तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे सकळासी येते. आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. किंवा महाराज म्हणतात बघा, हरिनामाचं कीर्तन करा, पण कधी करा, कधी करा. महाराज म्हणले रात्री करा का दिवसा करा, सकाळी करा का संध्याकाळी करा, आज करा का उद्या करा, परवा करा, कधी करा. महाराज म्हणले सततम कीर्तयन्तो माम यततंसे रवर्ताः नमस्तंसे मावक्त्या नित्योक्ता उपासते. करी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जेत नामचे नाही पापाचे ऐसे केले. सतत करा महाराज, सतत करा म्हणजे कधी करा, भगवान परमात्म्याचं नाम सतत घ्या. सदा नाम घोष, सदा नाम घोष, सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष, सदा नाम घोष, सदा नाम घोष करू हरी कथा. सदनाम घोष करू हरि कथा तेने सदचित समाधान. सदनाम घोष करू हरि कथा तेने सदचित समाधान. सदनाम घोष करू हरि कथा तेने सदचित समाधान. सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो सर्वाधिकार. सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो सर्वाधिकार.
सर्व सर्व सुख ल्यालो सदा नाम घोष करवारी कथा तेने सदा चित्ता समाधान. भगवान परमात्म्याचं नाम सतत घ्या, पण कधी घ्या? महाराज म्हणले दिन रजनी हाचे धंदा, गोविंदाचे पोवाडे रात्र नकळे दिवस नकळे, अंगे खेळे दैवत. एक सतत भगवंताचं नाम घ्या, म्हणून हरिनाम कीर्तन. महाराज म्हणले दुसऱ्या प्रकारची सेवा संतांचे पूजन. का संतांची पूजा करावी? महाराज म्हणले दारामध्ये जर एखादा अतिथी आला आणि देवाची पूजा जर तुम्ही करत असाल तर देवाला बाजूला सारा आणि संतांची पूजा करा. करिता देवार्चन घरा आले संतजन, देव सारावे परते संत पूजावे अरते. महाराज म्हणले देवाला बाजूला सारा आणि संतांची पूजा करा, म्हणून संतांची पूजा करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात म्हणून संतांची पूजा. घाली संतांचे आसन पूजा करी काया वाचा म्हणे. महाराज म्हणले तिसऱ्या क्रमांकाची सेवा महाद्वारामध्ये लोटांगण घाला. महाद्वारामध्ये लोटांगण का घाला? तुकोबाराय म्हणले घालू लोटांगण महाद्वारे. लोटांगण घालणं म्हणजे काय? लिंग का प्रतिमा दिटी देखत खेव अंगेष्टी, पडिली का काठी पुरेची जैसी, हातातून पडलेली काठी कोणत्याच अंगाने शिल्लक न राहता पडते तद्वत त्याच न्यायानं लोटांगण घाला. नतमस्तक व्हा श्री संतांची माथा चरणावरे, साष्टांग हे दंडवत विश्रांती पावलो सांभाळा वाढले अंतरे प्रेम सुख. महाराज म्हणले अशी जर तुमच्याकडून सेवा झाली तर तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून तुकोबाराय म्हणतात 3 प्रकारची सेवा करणार हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारे विठोबार कबरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव आनंद निर्भर असो वलते ठाई, सुख दुःख नाही जाडामा. जीवनामध्ये तुकोबारायच्या दोन्ही गोष्टी निर्माण झाल्या बरं का. कोणत्या कोणत्या? तुकोबारायच्या जीवनामध्ये आनंदही आलं आणि तुकोबारायच्या जीवनामध्ये दुःखही आलं. तुकोबाराय म्हणतात आनंदे निर्भर. निर्भर या शब्दाचा अर्थ असा आहे आमच्या ठिकाणी आता भीती नाही, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. पण कशामुळं? घडलिया सेवा समर्थांची. महाराज म्हणतात आता मला भीती नाही असं वाटतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुकोबारायच्या जीवनातला एक गोड प्रसंग सांगतो दुःखाचा आणि पुढे चलतो. तुकोबाराय बघा तुकोबारायच्या जीवनामध्ये आनंदही आलं आणि तुकोबारायच्या जीवनामध्ये दुःखही आलं. एकच प्रसंग सांगतो आणि पुढे चलतो. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये 14 टाळकरी राहायचे. किती? 14 टाळकरी. आणि त्या 14 टाळकऱ्यापैकी एक आवडते टाळकरी होते. जिथं तुकोबारायचं कीर्तन तिथं ते टाळकरी असायचे. त्यांचं नाव होतं शिवबा कासार. आणि शिवबा कासारांचं कीर्तनाला जाणं हे सगळ्याच कीर्तनकारांच्या पत्नीला आवडतं किंवा टाळकऱ्यांच्या घरच्यांना रोज मालक कीर्तनाला जाणं आवडतं अशातली बाब नाही. शिवबा कासार कीर्तनाला गेले की घरच्या मालकींना म्हणावं उठलं की सुटलं महाराजाच्या नावाला लागलाय, उठली की सुटलं गाडी घेऊन घर पळालाय, उठली की सुटलं चाललाय कीर्तनाला. म्हणले काम नाही धंदा नाही, धंद्यावर लक्ष नाही, लेकरावर लक्ष नाही, चालला म्हणले उठली की सुटलं कीर्तनाला. कोण म्हणाले? शिवबा कासाराची पत्नी म्हणते. आणि आता आपल्या नवऱ्याला सांगून तर नवरा काय ऐकायला तयार. आता कस करावं? मग आता कस करावं म्हणल्यानंतर त्यावेळेस शिवबा कासाराच्या पत्नीने विचार केला आता जनकीर्तनाला निघाले त्याचाच काटा काढा. त्याचा कसं काटा काढावं लागेल? काटा काढायला माणसं लय चप्पळ आहेत बरं का, सावध राहत जावा.
काटा काढायला माणसं लय चतुर माणसं आहेत. कसं आहेत चतुर माणसं? कडू बोलून काटा निघत. मग कसं बोलावं लागतंय? गोड बोलावं लागते. गोड बोलून माणसं जेवढं जल्दी काटा काढतील तेवढं कडू बोलून माणसं काटा निघत नसते. म्हणून माणसाला सांगतो तुम्हाला बरं का, गोड बोलणाऱ्या माणसापासून जरा सावध राहत जावा. गोड बोलणारे माणसं कधी धोका देतील काही सांगता येत नाही. जेवढं गोड शरीराला सुद्धा घातक राहतंय, अतिशय जास्त गोड खाल्लो की शुगर होते बरं का. म्हणून लय गोड बोलून दाढी खाजणारे माणसं, महाराज मी तुमचाच म्हणणाऱ्या माणसापासून सावध राहत जावा बरं का. कधी महाराजाची माती करतील काही सांगता येत नाही. म्हणून गोड बोलणाऱ्या माणसापासून जरा सावध राहायला शिकत जावा. ते गोड बोलून काटा काढावा. पहिलं सुद्धा लोक पायातला काटा काढला, टोक 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 चिंचचं झाड, आणि त्या चिंचच्या झाडाकडे बघितलं की पटमन काटा काढायचं, गोड बोलायचे. ते गवळण बी आहे बघा महाराज. कोणती गवळण आहे? कसा गोड बोलून तू काटा काढला, बाय 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 रुतला पायी काटा, या आडवाटा नंदाचा कारटा आला गोडीला म्हणून मी आले जोडीला. कसा गोड बोलून तू काटा काढिला, बाय 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 रुतला पायी काटा. असं येई ना मला म्हणायला, पण उग महाराज म्हणले गोड बोलून माणसं काटा काढतात. तसं त्या शुभाकासराच्या पत्नीनं ठरवलं आता कडू बोलून तर जमना, आता गोड बोलावं लागेल. कसं बोलावं लागेल? तिनं म्हणली तुकू भरायला घरला आणायचं, तुकू भरायचं, काटा काढायचं. पण कसं? महाराज आपल्या नवऱ्याला म्हणले, ओ मालक, साक्षात तुकोबाराय म्हणजे देवाचा अवतार, तुकोबाराय म्हणजे देवाचा अवतार. तुकोबारायला आपल्या घरला घेऊन या आणि तुकोबारायला स्नान घालू. आपण कशानं घालू? महाराज म्हणले पयोदधी घृतश्चैव मधुशर्करायुतं पंचामृत स्नानं स्नान समर्पयामि, शुद्धको स्नान समर्पयामि, दधी स्नान समर्पयामि. पंचामृतानं स्नान घालू आणि भगवान परमात्म्याची जशी पूजा करतात तसंच तुकोबारायची पूजा करू. त्यांनी म्हणलं, त्या शुभाकासारानं म्हणलं रोज पूर्वेला उगवतंय, सूर्य पूर्वेला निघतंय, आज पश्चिमेला का कस का निघला असेल. हिनं न विरोधात बोलणारी बाई आज कस का पॉझिटिव्ह बोलले विचार केले आणि कस का बोलणं. आता तर फरक पडला असेल, आता तर पुढे हाचे उपदेश म्हणले, आता तर फरक पडला असेल म्हणून बदल झाला असेल वाटलं. आणि तुकोबाराय लोहगावला कीर्तन करून मजल दर मजल करत 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 शुभाकासाराच्या घरी आले. रात्री 2 वाजले आणि रात्री 2 वाजल्यापासून झोपायला अंतरण टाकलं. पहाटे 4:30 वाजता उठले आणि उठल्यानंतर चालू केलं महाराज तुकोबारायांनी शुभाकासरांनी काकडा म्हणायला चालू केले. झाली काकड्याची वेळ आणि जाग आली आणि काकडा चालू झाला. काकडा कसं चालू होतो महाराज? काकड्याच्या अभंगावरून चाल येऊन कळते माणूस कुण्या चालीचा आहे, चाल येऊन कळते. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी, पाहता पाहता मनान पुरधणी, देखिला देखिला माय मी देवाचा देव, फिटला संदेह निमाले तुझे, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासे, बापर कुमा देवर कोण बांधली कैसे. महाराज म्हणले काकडा चालू झाला. उठा पांडुरंग महाराज म्हणले वाळवंटापासून महाद्वारापर्यंत काकडा चालू झाली की काकड्याच्या चालीवरून कळते बरं का कसं चालू झाला काकडा चालू झाला. वेळ झाल्यामुळं पुढे लगेच त्या शुभाकासाराची पत्नी आली आणि म्हणले ओ महाराज काकडा चालू आहे वाटतं. काकडा हा म्हणले काकडा चालू आहे. काकडा
थोडं जरा आंघोळ करून काकडा करतं का पाणीच आपल्याला म्हणले हा आंघोळ करून काकडा करतो काय अडचण नाही संकोच भावना महाराज मनामध्ये काहीच नाही निष्पाप वृत्ती त्यावेळेस तुकोबाराने अंगावरचा सुद्रा काढला अंगावरचा शर्ट काढला आणि तुकोबाराय निघाले महाराज आंघोळीसाठी आणि तुकोबाराय त्या उघड्या बंबपाटीनं त्या आंघोळीसाठी त्या न्हाणीमध्ये त्या बाथरूममध्ये त्या खिळपटाच्या धोंड्यावर जाऊन तुकोबाराय बसतात आणि शोभा कासाराची पत्नी ते पाणी आणते पाण्याचा हात लावल्याबरोबर चटका बसला परत जाऊन बघितलं तर परत जाऊन उचलायचा प्रयत्न केले तर पोळते हाताला काय करावं त्यावेळेस त्या शोभा कासाराच्या पत्नीनं एक घरातून पोता आणले महाराज सुती आणि पोत्यानं ते उचललं महाराज हंडा तेलानं भरलेलं खाली 2 वाजल्यापासून 4